गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर येणाऱ्या 2026 वर्षामध्ये जर तुम्ही MBA सीईटी देण्यासाठी तयारी करत असाल, तर हा सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. डायरेक्शन हा जो टॉपिक आहे आपला लॉजिकल रिझनिंग मधला, आपल्या एक्झामिनेशन मध्ये कमीत कमी 5 ते 6 प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये बघायला मिळतात. तर आजच्या सेशन मध्ये आपण डायरेक्शन हा जो टॉपिक आहे तो कव्हर करणार आहोत. यावरती कसे प्रश्न विचारले जातात, त्याला कसं सोडवायचं आहे सोप्या सोप्या पद्धतीमध्ये, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे. तुम्ही हा सेशन शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण हे MCQ जे आहेत, हे प्रश्न जे आहेत तुमच्या एक्झामिनेशन मध्ये इनडायरेक्टली डायरेक्टली कशाही पद्धतीने विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा सेशन नक्की पहा. लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही जर MBA CET एक्झामिनेशन चांगल्यात चांगल्या पर्सेंटाईलने क्वालिफाय करू इच्छिता, तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुमच्याकडून कंप्लीट तयारी करून घेतली जाणार आहे. एक्सपर्ट्स कडून तुम्हाला गाईडन्स दिला जाणार आहे, कशी ही एक्झामिनेशन द्यायची आहे, यामध्ये पर्सेंटाईल वाढवण्यासाठी आपल्याला कशी तयारी करायची आहे. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. यामध्ये तुमचे पूर्ण टॉपिक्स कव्हर केले जातील, कन्सेप्ट क्लिअर केले जातील. टॉपिक वाईज MCQ सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुमचे असतील, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट प्रॅक्टिस कराल आणि वेगवेगळ्या प्रश्नांचं सोल्युशन कसं काढायचं आहे, यासाठी तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, कॉन्फिडन्स इन्क्रीज होईल आणि अवघडातल्या अवघड प्रश्नांकडे सुद्धा तुम्ही इझी वे मध्ये बघू शकाल. MCQ सिरीज सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. सो हा पूर्ण पॅकेज तुम्हाला कमीत कमी फीस मध्ये मिळणार आहे, जर तुम्ही आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलात आणि जॉईन केलात तर. या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि कोर्स जॉईन करायचा आहे. यासाठी नवीन बॅच आपली उद्यापासून सुरू होत आहे, म्हणजे मंडे पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. फटाफट सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. अँड्रॉइड फोन असेल, ऍपल फोन असेल, प्ले स्टोअर वरती जा, ऍप स्टोअर वरती जा, ग्लोबल ऑनलाईन सर्च करा. असा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला सीईटी साठी जॉईन करण्यासाठी तुम्ही एलिजिबल ऍप्लिकेशन थ्रू होऊन जाल. ठीक आहे. फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा. पहिला प्रश्न डायरेक्शन वरती आहे. अ मॅन वॉक्स 6 किलोमीटर नॉर्थ. ओके. बघा, सगळ्यात आधी आपल्याला असं करून घ्यायचं आहे डायरेक्शन्स. ओके. हा आहे नॉर्थ, हा आहे ईस्ट, हा आहे साऊथ आणि हा आहे वेस्ट. करेक्ट. हे आपल्याला आखून घ्यायचं आहे. मग पुढे आपल्याला काय करायचं, एक बिंदू तयार करायचा आहे. ठीक आहे. त्या बिंदूपासून जर आपल्याला सांगितलं की त्याचा फेस या डिरेक्शनला आहे, त्या डिरेक्शनला आहे, त्या बिंदूला पकडूनच किंवा त्या बिंदूला धरूनच आपल्याला एक डिरेक्शन तयार करायचं. समजा त्या व्यक्तीचं फेस नॉर्थला असेल, तर असं फेस आपल्याला तिकडे करून ठेवायचं आहे. ठीक आहे. बघा, आता काय विचारलेलं आहे या ठिकाणी, की अ मॅन वॉक 6 किलोमीटर नॉर्थ. आता इथून तो नॉर्थला गेलाय किती किलोमीटर? 6 किलोमीटर. सोप्यात सोप्या पद्धतीमध्ये सांगतो बरं का, याच्यात कॅल्क्युलेशनची पण गरज नाहीये. देन टर्न्स राईट अँड वॉक 8 किलोमीटर. आता जेव्हा नॉर्थला तो सरळ जातोय 6 किलोमीटर, त्याचा फेस कुठे असणार आहे? ऑब्व्हियसली नॉर्थ साईडला, म्हणजे उत्तरेकडे असणार आहे. मग उत्तरेकडे फेस असताना, उत्तरेकडे त्याचा चेहरा असताना जर राईट म्हटलं, तर तो कुठं असणार आहे? ईस्ट साईडला. मग तो ईस्ट साईडला इथून पुढे किती गेलेला आहे? 8 किलोमीटर. करेक्ट. इथून पुढे किती गेलेलं आहे? 8 किलोमीटर. त्यानंतर त्याचं फेस आता कुठे राहिलेला आहे? त्याचं फेस आता ईस्ट साईडला आहे. मग ईस्ट कडे तोंड करून पाहिलं, त्यानंतर देन टर्न्स राईट. मग ईस्ट कडून राईट म्हटलं तर इथे. बरोबर. किती गेलेलं आहे? 10 किलोमीटर. किती? 10 किलोमीटर. बरोबर. आता त्याचं फेस कुठे? साऊथ साईडला आहे. ठीक आहे. 10 किलोमीटर तो साऊथच्या दिशेने गेलेला आहे. त्याच्यानंतर देन अगेन टर्न्स राईट अँड वॉक्स 8 किलोमीटर. 8 किलोमीटर म्हणजे जो आपण इथे घेतलेला आहे, तेवढाच तो काय केलेला आहे? पुढे राईटला गेलेला आहे. म्हणजे परफेक्ट या बिंदूच्या तो खाली आलेला आहे. है ना? या बिंदूच्या खाली तो आलेला आहे परफेक्टली. बरोबर आहे की नाही? मग आता पुढे काय प्रश्न काय आहे त्यांचा? हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट? स्टार्टिंग पॉइंट आहे आपला हा. तो कुठल्या डायरेक्शनला आहे? स्टार्टिंग पॉइंटच्या कुठल्या डायरेक्शनला आहे? साऊथ दिशेला आहे. ठीक आहे. आणि किती लांब आहे? बरोबर. आता बघा, हे पूर्ण किती आहे? इथून इथपर्यंत 6 किलोमीटर आहे. बरोबर. म्हणजे तितकंच इथून इथपर्यंत 6 असणार आहे. बरोबर.
बट हा टोटल किती आहे 10. मग या 10 मधून जर 6 किलोमीटर कमी केले तर किती उरतात? 4 किलोमीटर उरतात. बरोबर? म्हणजेच इथून बिंदूपासून इथपर्यंत किती किलोमीटर असणार आहे? 4 किलोमीटर असणार आहे. बरोबर ना? 4 किलोमीटर असणार आहे. मग उरलं किती? 4 किलोमीटर तेही साऊथ दिशेने. मग ऑप्शनमध्ये बघा ए 4 किलोमीटर नॉर्थ, बी 4 किलोमीटर साऊथ म्हणजे आपलं बी ऑप्शन एक्झॅक्टली करेक्ट येणार आहे. ठीक आहे? 2 किलोमीटर ईस्ट नाही, 2 किलोमीटर वेस्ट सुद्धा नाही. 4 किलोमीटर साऊथ हे असं उत्तर येणार आहे. समजलं? अगोदर ही गोष्ट करून घ्या. त्यानंतर जसं-जसं तुम्हाला डिरेक्शन दिले तसं-तसं तुम्ही त्याला वळवत जा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे त्या डिरेक्शनवरती पोहोचता येईल. याच्यात काही कॅल्क्युलेशन करायचंय का? काहीही मोठं कॅल्क्युलेशन नाही. एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला फक्त बाण वळवायचा आहे आणि आपण त्या डिरेक्शनवरती पोहोचून जातो. ठीक आहे? आणखीन प्रश्न बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे समजेल. पुढचा प्रश्न. अ पर्सन फेसिंग ईस्ट टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 5 मीटर. बघा आता पहिले हे काढून घेऊ आपण. ठीक आहे? राइट. अ पर्सन फेसिंग ईस्ट. आता ईस्ट कडे तोंड आहे त्याचं. फेस सांगितलं ना आपल्याला. ईस्ट कडे त्याचं तोंड आहे. राइट. काय म्हणताय? द पर्सन फेसिंग ईस्ट टर्न्स लेफ्ट अँड वॉक 5 मीटर. आता इकडे तोंड आहे त्याचं. इकडून लेफ्ट म्हटल्यानंतर कुठे जाणार? इकडे जाणार. किती गेलेला आहे? 5 मीटर. 5 मीटर. ठीक आहे. देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक 7 मीटर. आता इथून 7 मीटर पर्यंत तो चाललेला आहे. बरोबर ना? आता 5 मीटर बिंदूपासून जेव्हा तो वर गेलेला आहे 5 मीटर पर्यंतचं फेस कुठे आहे आता? नॉर्थ साइडला आहे. मग तिकडे फेस करून जर लेफ्ट म्हटलं तर कुठे येणार? वेस्ट साइडला येणार. वेस्ट साइडला तो 7 मीटर पर्यंत चालत गेलेला आहे. त्यानंतर पुढे देन टर्न्स राईट अँड वॉक्स 4 मीटर. त्यानंतर त्याने काय घेतलेलं आहे? 4 मीटर पर्यंत राईट घेतलेला. आता ह्याच्यावरून जावं लागेल आपल्याला, काही हरकत नाही. 4 मीटर पर्यंत. ठीक आहे. 4 मीटरला त्यांनी राईट घेतलेला आहे. म्हणजे राईट घेतल्याने 4 मीटर पर्यंत चालत गेलेला आहे. अँड अगेन टर्न्स राईट अँड वॉक 7 मीटर. म्हणजे तेवढंच 7 मीटर पर्यंतच काय केलेलं आहे त्यांनी? परत चालत गेलेलं आहे. ठीक आहे. मग फायनल फेसिंग डिरेक्शन काय आहे त्याचं? आता कुठे फेस आहे त्याचं तुम्हीच सांगा. इकडे फेस आहे. जिकडे अगोदर तो फेस करून थांबला होता. बरोबर? ईस्ट. ईस्टला त्याचं फेसिंग आहे. आता हे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने का सांगता आलं की ईस्टला बरोबर त्याचं तोंड आहे म्हणून? कारण आपण हे तयार केलेलं आहे आणि या तयारीनुसार आपण बिंदूपासून एक्झॅक्टली त्याला डिरेक्ट केलेलं आहे म्हणजे डायरेक्शन दिलेलं आहे. बरोबर ना? बाण लावून आपण डिरेक्शन दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे सोप्या पद्धतीमध्ये करता आलेलं आहे. ठीक आहे? आता बघा खूप खूप जास्त सोपा प्रश्न आहे. परंतु तुम्हाला व्यवस्थितपणे डोकं लावता आलं तरच तुम्हाला आन्सर देता येईल. इन द इव्हनिंग. आता संध्याकाळची वेळ आहे. इफ अ मॅन इज फेसिंग हिज ओन शॅडो. तो काय करतोय? त्याच्याच सावलीकडे तोंड करून उभा आहे. मग तो कुठल्या दिशेला तोंड करून उभा आहे? ठीक आहे. सायंकाळची वेळ आहे आणि तो त्याच्या सावलीकडे तोंड करून उभा आहे म्हणजे तो कुठल्या डिरेक्शनला तोंड करून उभा आहे? आता सायंकाळच्या वेळेला है ना, सूर्य कुठल्या दिशेला असतो? हे लक्षात घ्या अगोदर. जेव्हा सकाळ असते, ठीक आहे, तेव्हा सूर्य कुठून उगवतो? ईस्ट साइडने. ठीक आहे, पूर्वेकडून. जेव्हा दुपार होते तेव्हा तो सेंटरला येतो आणि जेव्हा संध्याकाळ होते तो पूर्णपणे वेस्टला येऊन जातो. ठीक आहे. मग वेस्ट साइडला सूर्य आहे. बरोबर. आणि जी शॅडो असते ते ऑब्व्हियसली त्याच्या अपोजिट असते म्हणजे सूर्याच्या अपोजिट. मग सूर्य जर वेस्ट साइडला आहे तर त्याची सावली कुठल्या साइडला असणार आहे? ईस्ट साइडला असणार आहे. बरोबर. ईस्ट साइडला असणार आहे. मग ईस्ट ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट राईट आन्सर आहे. ठीक आहे. ही गोष्ट समजून घ्या. अशा ट्रिक्स तुम्हाला वापरावे लागतील तेव्हाच तुम्ही राईट आन्सर देऊ शकाल. ओके. पुढचा प्रश्न बघा. थोडासा ट्रिकी आहे. ठीक आहे. अगोदर हे काढून घ्या. नॉर्थ, ईस्ट, साऊथ अँड वेस्ट. पुढे बघा. टाउन क्यू. आता टाउन क्यू आहे बरं का, इथं टाउन आहे. एक क्यू नावाचं टाउन आहे. हे काय आहे? 6 किलोमीटर नॉर्थ ऑफ पी. मग हे पीच्या 6 किलोमीटर नॉर्थला आहे. मग आपण एक काम करूया. पी ला बिंदू ठरवूया. ठीक आहे. पीच्या 6 किलोमीटर वरती कुठला टाउन आहे? क्यू आहे. ठीक आहे. त्यानंतर आर इज 8 किलोमीटर ईस्ट टू क्यू. ठीक आहे. 8 किलोमीटर ईस्ट टू क्यू.
ठीक आहे. क्यूच्या ईस्टला काय आहे, 8 किलोमीटरला आर आहे. इकडे आर आहे. ठीक आहे. किती आहे, 8 किलोमीटरला. राईट. त्यानंतर एस इज 6 किलोमीटर साऊथ ऑफ आर. आरच्या साऊथला 6 किलोमीटरला काय आहे, तुमचं एस आहे. किती, 6 किलोमीटर. म्हणजे जितकं पी आणि क्यू आहे तितकंच आर आणि एस आहे. फक्त पीच्या नॉर्थ साईडला क्यू आहे आणि आरच्या साऊथ साईडला एस आहे. ठीक आहे. मग पुढे काय म्हटलंय, व्हॉट इज द पोझिशन ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू पी. मग पीच्या संदर्भात एसचं डिरेक्शन काय आहे, काय डिरेक्शन आहे सांगा. 6 किलोमीटर नॉर्थ ईस्ट, 8 किलोमीटर ईस्ट, 10 किलोमीटर नॉर्थ ईस्ट और 8 किलोमीटर साउथ ईस्ट. सांगा. 8 किलोमीटर ईस्ट. ठीक आहे. 8 किलोमीटर ईस्ट. कारण हे जे डिरेक्शन आहे हे कशाच्या सिमिलर आहे, हे एक्झॅक्टली याच्याच्या सिमिलर आहे. म्हणजे क्यू आणि आर मध्ये जितकं डिरेक्शन आहे तेवढंच पी आणि एस मध्ये डिरेक्शन आहे. अलग लक्षात, तेवढंच पी आणि एस मध्ये डिरेक्शन आहे. भले इथे आपल्याला दिलेलं नाहीये पी आणि एस मध्ये किती आहे, बट आपल्याला सरळ अंदाज येतो. कारण का, 6 किलोमीटर आणि 6 किलोमीटर, पी आणि क्यू आणि आर आणि एस यांचे डिरेक्शन सेम आहे. आलं लक्षात, यांचे डिरेक्शन सेम आहे. असं उभं जर तेवढंच डिरेक्शन आहे, बरोबर, तर आडवं सुद्धा तेवढंच डिरेक्शन असणार आहे. बरोबर. एक चौकोन आता याच्यामध्ये तयार झालेला आहे. आता चौकोन तयार करताना आपल्याला काय होतो, चौकोन नाही ऍक्च्युली याला म्हणता येणार. ठीक आहे. याला उभा आयत म्हटलं तरी चालेल. कारण इथं कसं होतं, असं तयार होतं बघा, है ना. एक आयत आकृती एक आपल्याला काय झालेलं इथं तयार झालेला आहे. इथे 8 किलोमीटर, इथे 8 किलोमीटर, इथं 6 किलोमीटर, इथं 6 किलोमीटर आहे. समजलं. अशा डायरेक्शन मध्ये हे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्यामुळे राईट आन्सर काय येतो आपला, 8 किलोमीटर ईस्ट येतो. ठीक आहे. थोडं जरी नाही समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण आणखीन याच्यावरती प्रश्न घेऊ आणि सोप्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी करून सांगेन. अ पर्सन फेसेस नॉर्थ. पुढचा प्रश्न, नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. अ पर्सन फेसेस नॉर्थ. ओके. एक पर्सन घेऊया आपण, त्याचं फेस कुठे, नॉर्थला आहे. टर्न्स 270 डिग्री क्लॉकवाईज. ठीक आहे. आता डिग्री मध्ये दिलंय ना, बघा डिग्री मध्ये जेव्हा देतं ना तेव्हा एक गोष्ट करून ठेवा, हा पूर्ण किती असतो, हा पूर्ण असतो 360 डिग्री. बरोबर आहे ना. हा पूर्ण किती असतो, 360 डिग्री. जेव्हा ह्याला आपण दोन भागात करतो तेव्हा तो किती होतो, 180 डिग्री, 180 डिग्री. करेक्ट. जेव्हा आपण ह्याला मधून भाग करतो तेव्हा हा होतो 90 डिग्री आणि 90 डिग्री. बरोबर. 180 आणि 180 आणि 90 आणि 90, पूर्ण किती होतो, 360 डिग्री. राईट. आता पर्सन जो आहे हा इथे आहे, हा पूर्णपणे फेस कुठे आहे त्याचा, इकडे नॉर्थला त्याचा फेस आहे. ठीक आहे. पण इथेच थांबलेला आहे तो. आता तो काय करतोय, 270 क्लॉकवाईज जातोय. राईट. 270 क्लॉकवाईज. आता इथून 270 म्हटलं तरी इथे किती होतं, 90 होतं, इथं 180 होतं. बरोबर. इथून पुढे 20. राईट. म्हणजे बघा, पूर्ण इथून इथपर्यंत किती झालं, 270 डिग्री. किती, क्लॉकवाईज बरं का, क्लॉकवाईज म्हणून आपण उजवीकडून असं घेतलेलं आहे. त्यानंतर 135 डिग्री अँटी क्लॉकवाईज परत गेलेला आहे तो. मग इथून इथे म्हटलं तर 90 डिग्री झालं आणि इथून पुढे जवळपास 45 डिग्री म्हणजे अर्ध्यापर्यंत. ठीक आहे. इथपर्यंत तो काय झालेला आहे, अँटी क्लॉकवाईज आलेला आहे. मग फायनल फेसिंग डिरेक्शन काय आहे. आता असं गोल जर म्हटलं तर डिरेक्शन काय येतो, एक तर इथे नॉर्थ, इथे साऊथ, इथे वेस्ट आणि इकडे ईस्ट आहे. बरोबर. या भागामध्ये येतं नॉर्थ ईस्ट, या भागामध्ये येतं साऊथ ईस्ट, या भागामध्ये येतं साऊथ वेस्ट आणि या उरलेल्या भागामध्ये येतं नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. मग त्याचं डिरेक्शन कुठे आहे आता, आता या ठिकाणी आहे. मग हे काय आहे, साऊथ ईस्ट आहे. बरोबर. समजलं. हे कुठला भाग आहे, साऊथ ईस्ट. म्हणून आपलं ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येतं. समजलं. म्हणून ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट येतं. बघा आता व्यवस्थितपणे एकदा तुम्हाला सांगतो. हे सगळं मला अगोदर काढून घेऊ द्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे मला सांगता येईल. बघा डिग्रीज म्हटलं
तर 360 डिग्री हा टोटल आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. टोटल सर्कल जो आहे हा किती आहे? 360 डिग्रीचा आहे. करेक्ट. यामध्ये 4 भाग करूया आपण. हे 4 भाग काही नसून हे तुमचे डिरेक्शन्स आहेत. राईट. या ठिकाणी याचा हा पूर्ण भाग येतो तुमचा नॉर्थ ईस्ट. बरोबर. कारण नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे हा, म्हणून नॉर्थ ईस्ट. त्यानंतर हा पूर्ण भाग येतो तुमचा साऊथ ईस्ट, कारण साऊथ आणि ईस्टच्या मध्ये आहे. साऊथ आणि वेस्टच्या मध्ये म्हटलं तर साऊथ वेस्ट, आणि नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये म्हटलं तर नॉर्थ वेस्ट. ठीक आहे. पूर्ण आहे 360 डिग्री. किती आहे? 360 डिग्री आहे. करेक्ट. जस्ट अ सेकंड. पूर्ण किती आहे? 360 डिग्री आहे. हा आहे 90, हा आहे 90, हा आहे 90, हा आहे 90. ठीक आहे. हा पूर्ण असतो 180 आणि हा पूर्ण असतो 180. ठीक आहे. मग तुम्हाला असं जर विचारलं 135 135, मग तुम्ही काय कराल? ठीक आहे. इथून एक धरायचा, म्हणजे इथं 10 धरायचं, 20 30 40 50 60 70 80 आणि हा 90. ठीक आहे. नंतर 100 110 120 130 140 150 160 170 आणि ह्या 180. बरोबर. 190 200 210 220 230 240 250 260 आणि हा 270. ठीक आहे. 280 290 300 310 320 330 340 350 आणि 360 डिग्री. ठीक आहे. असं करायचं. मग तुम्हाला आता इथे विचारलं समजा की 130 किती येतं, है ना. आता इथे एवढं 90 झालं, मग 100 110 120 130 ते झालं 130. ह्यांच्यामध्ये झालं 135. बरोबर ना. ह्याच्यामध्ये झालं 135. मग असं सोप्या पद्धतीने तुम्हाला डिग्री मध्ये काढता येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. इन द मॉर्निंग प्रेरणा फेसेस पोल अँड हर शॅडो फॉल्स टू हर राईट. विच डायरेक्शन इज शी फेसिंग? खूप मजेदार प्रश्न आहे की प्रेरणा सकाळी सकाळी उठलेली आहे, एका पोलकडे तोंड करून थांबलेली आहे, परंतु तिची सावली तिच्या उजव्या साईडला आहे. ठीक आहे. मग तिचं फेस कुठल्या साईडला असणार आहे? सकाळी सकाळी सूर्य कुठे असतो? ईस्ट साईडला असतो. बरोबर. सूर्य समजा इकडे आहे. ठीक आहे. आणि ती थांबलेली आहे, तिच्या राईटला असणार आहे सूर्य, म्हणजे तिचं तोंड आता कुठे असायला पाहिजे, है ना. तिचं तोंड साऊथला असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तिची राईट साइड होते कुठली? वेस्ट साइड. बरोबर. आणि इथे तिचा शॅडो आहे, कारण तिच्या उजवीकडे तिचं फेस जर समजा साऊथला असेल, तर तिची राईट साइड कुठली होते? तिची राईट साइड होते वेस्ट साइड. ठीक आहे. आणि सकाळी सकाळी सूर्य ईस्टला असतो, ईस्टच्या अपोजिट त्याची शॅडो असायला पाहिजे. मग ईस्टच्या अपोजिट वेस्ट आहे. ठीक आहे. मग वेस्टला तिची उजवी बाजू असेल, है ना. मग तिचं फेस कुठल्या साईडला असणार आहे? ऑब्व्हियसली साऊथ साईडला असणार आहे. बरोबर की नाही? ऑब्व्हियसली साऊथ साईडला असणार आहे. मग इथे तो पोल आहे, इकडे सूर्य आहे, इकडे तिची शॅडो आहे. ठीक आहे. साऊथ साईड याचं करेक्ट आन्सर येणार आहे. मजेदार होता ना प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. अ मॅन स्टार्ट फेसिंग वेस्ट टर्न्स 45 डिग्री क्लॉकवाईज. ठीक आहे. परत एकदा तसंच आलेला आहे प्रश्न. आता आता आपण अगोदर तर डिग्रीज वगैरे सगळं काढलेलं आहे. बरोबर ना. डिग्रीज वगैरे सगळं काढलेलं आहे. नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट. ठीक आहे. 90 90 90 90 डिग्री पण लिहून देतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल 90 काय आहे, नाही तर कळणार नाही. सो काय म्हटलं इथं? अ मॅन स्टार्ट फेसिंग वेस्ट. त्याचं फेस कुठे आहे? इकडे आहे फेस. फेस इकडे आहे. ठीक आहे. मग त्यानंतर 45 डिग्री क्लॉकवाईज जातोय तो. ठीक आहे. आता इथून तो 45 डिग्री क्लॉकवाईज म्हणजे ह्याच्या अर्ध इथे. ठीक आहे. 45 डिग्री क्लॉकवाईज. देन 180 अँटी क्लॉकवाईज. काय झालं आता इथे? 180 अँटी क्लॉकवाईज. आता इथून परत 180. इथे झालं 45, इथे झालं 90, इथे झालं 135 आणि इथून परत 45. आता इथे आलेला आहे.
हे झालं पूर्ण 80 डिग्री, सॉरी 180 डिग्री. करेक्ट. हे झालं पूर्ण 180 डिग्री अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर परत देन 45 डिग्री क्लॉकवाईज, परत इथून 45 डिग्री क्लॉकवाईज. आता इथपर्यंतच 45 डिग्री येणार आहे. राईट. मग फायनल फेसिंग कुठे आहे आता सांगा तुम्हीच. कुठे आहे फायनल फेसिंग? ऑब्व्हियसली साऊथ साईडला असणार आहे फायनल फेसिंग. आता हे इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला कसं काय काढता आलं? कारण आपण शिकलेलो आहोत हे 360 डिग्रीचं सर्कल. ठीक आहे. आणि त्या डिग्रीच्या सर्कलवरून आपल्याला डिरेक्शन देता येऊ शकतं, म्हणून आपल्याला सांगता आलं इझी पद्धतीमध्ये तो कुठल्या डिरेक्शनला फेस करून थांबलाय. ठीक आहे. सो साऊथ राईट आन्सर असणार आहे.